बातमी सुरुवातीला पुण्यातून। पुण्यात राहुल गांधी छात्रों की गुंज या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। काही वेळापूर्वीच त्यांचं पुण्यात आगमनही झालंय। त्याचबरोबर त्यांनी हॉटेलमध्ये जात सुरुवातीला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। राहुल गांधींच्या आजच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये रात्री बराच राडाही झाला होता। त्यानंतर आज छात्रों की गुंज या कार्यक्रमात ते नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि काही वेळातच हा कार्यक्रम छात्रों की गुंज सुरू होणार आहे। तत्पूर्वी त्यांनी हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केलेली आहे। कालच्या सगळ्या प्रकाराबाबत कदाचित त्यांनी माहितीही घेण्याचा प्रयत्न केला असावा। दरम्यान आजच्या कार्यक्रमामध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, राहुल गांधी पुण्यात दाखल झालेले आहेत, कधीपर्यंत त्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे? आपण जर पाहिलं तर जवळपास अर्धा तास झालेला आहे की राहुल गांधी पुणे विमानतळावरून ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये राहुल गांधी सध्या दाखल झालेले आहेत। अर्धा तास झालेला आहे आणि राज्यभरातील काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आणि पुण्यातील देखील महत्त्वाचे नेते या हॉटेलमध्ये आहेत। सध्या त्यांची या नेत्यांशी बैठक सुरू असल्याची माहिती समजते। रात्री जो CEOPला जो काही राडा झालेला आहे त्याची देखील राहुल गांधी सध्या या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत आणि ही माहिती घेऊन पुढे या प्रकरणावर काय आपलं भूमिका कशी मांडायची किंवा काय भूमिका असणार हे देखील राहुल गांधी नेत्यांना स्पष्ट करणार आहेत। खरं तर काँग्रेसचे राज्यातील नेते देखील या सगळ्या राड्यानंतर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याबाबतची माहिती राहुल गांधींना हे सगळे नेते देणार आहेत। ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधील काही कार्यकर्ते देखील राहुल गांधींच्या या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत। खरं तर हा दौरा जो आहे तो राहुल गांधींचा महत्त्वाचा असणार आहे, कारण की आज राहुल गांधी जे आहेत ते छात्रों की गुंज हा कार्यक्रम घेत आहेत आणि विशेषतः विद्यार्थिनींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। विद्यार्थिनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तरे देखील राहुल गांधी देणार आहेत। खरं तर हा कार्यक्रम होण्यापूर्वी 8 दिवस काँग्रेसने या सगळ्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे आणि हा कार्यक्रम कशाप्रकारे यशस्वी करता येईल याचा प्रयत्न जो आहे तो राज्यातील मातब्बर नेत्यांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यक्रम स्थळ असेल किंवा ज्या ठिकाणी आता राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये आहेत तिथली जर आपण दृश्य पाहिली तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जवळपास 30 ते 40 मिनिटं राहुल गांधी या हॉटेलमध्ये असतील। त्यानंतर थेट कार्यक्रम स्थळी जात विद्यार्थिनींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी जमल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यातील जे महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आहेत, सतेज उर्फ बंटी पाटील असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे नेते आता या हॉटेलमध्ये आहेत। खरं तर जेनजीचं जे आंदोलन झालेलं आहे त्या जेनजीच्या आंदोलनानंतर सगळ्याच पक्षांनी आपला जो पुढचा जो प्रवास पक्षांचा जो असणार आहे तो जेनजीला आकर्षित करण्यासाठी असणार आहे आणि या संदर्भात देखील राहुल गांधी या नेत्यांना मार्गदर्शन करत असल्याची सध्या आतमधून आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की राहुल गांधी जेनजींचे कशा प्रकारे आपल्याला आकर्षित करता येईल किंवा जेनजींचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील यावर लक्ष ठेवा असं देखील सूचना सध्या राहुल गांधींनी दिलेला आहे। हॉटेल पुन्हा एकदम अजिंक्य असे संपर्कात राहा। कार्यक्रम स्थळावरून आपल्या प्रतिनिधी जुई जाधव देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथं नेमकं काय घडतंय। जुई, कार्यक्रम स्थळी तुम्ही आहात, काय नेमकं घडतंय? काही वेळातच हा कार्यक्रम सुरू होणार आहे? अगदीच हेमाली, आपण पाहतोय की छात्रों की गुंज हा कार्यक्रम आज महाराष्ट्रामध्ये पुण्यात पार पडणार आहे। विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे आणि या पुण्यात आज छात्रों की गुंज हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्याआधी काही महिला ज्या आहेत त्या इथे आल्या आहेत। ताई, काय सांगाल? राहुल गांधींना ऐकण्यासाठी आला आहात, गुलाब घेऊन आला आहात। राहुल गांधी जी से मिलने आए, गुलाब भी आप लेके आए, उनके लिए लेके आए? हाँ, सर के लिए लेकर आए। क्या सुनना पसंद करेगी आज आप राहुल गांधी से? जो बच्चों के लिए वो स्टेप्स ले रहे वो वही बात सुनना चाहते हैं। एक्चुअली मेरे भी 3 लड़की बच्चे हैं, मैं सिंगल मदर हूँ, तो अभी मैं जो फेस कर रही ना वही मुद्दे पे उनका मतलब ये चल रहा है, उसकी वजह से मुझे एजुकेशन को लेके क्या प्रॉब्लम्स है? अभी एजुकेशन का ये जो है ना फीस मैं ऑफर नहीं कर सकती, उसमें से मैं हार्ट पेशेंट हूँ, सिंगल मदर हूँ और मुझे भी कहीं जॉब अपॉर्चुनिटी नहीं मिलता है। जॉब लेडीज़ को भी कहीं जॉब मिलता नहीं है, एक्सपीरियंस है वो,
और मेरी बड़ी बेटी अभी 18 साल की है, वो इंटरव्यू गए तो उधर भी मिसबिहेव होता है, मतलब बच्चे सेफ नहीं है। आप क्या कहना चाहेंगी, आप कहाँ से और आप भी गुलाब लेके आए हैं? कोंडवा से आए हुए हैं, तो हम खुद अभी टीवी में से देखते, अभी एक्चुअल में लाइव देखेंगे ना, वो खुशी हमारे को उन्होंने हमारे लिए इतने हमारे बच्चों के लिए छात्रों के लिए कर रहे, ये गूंज की आवाज़ में हम भी उनके लिए साथ देना इसलिए आए हुए। एक कदम तो आगे से कोई नहीं क्या, हमारा एक कदम भी रिंगा तो उतना सहारा होगा, इसलिए आए हुए। तेव्हाही आपण पाहतोय की हा जो कार्यक्रम आहे तो विशेष म्हणजे फक्त महिलांसाठी आहे, केवळ महिला ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत आणि अजूनही काही मुली आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या कुठून आल्या आहेत आणि आज राहुल गांधींकडून नेमकी त्यांची काय अपेक्षा आहेत आणि त्या काय ऐकणं पसंत करतील राहुल गांधी यांच्याकडून। काय सांगशील मैत्रिणी, कुठून आली आहे? मी पुण्याचीच आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी आली आहेस, काय ऐकण्याची अपेक्षा ठेवतेस त्यांच्याकडून, काय ऐकायचंय तुला? मी एज्युकेशनला सपोर्ट करते, सो त्याच्याबद्दलच मी इथे ऐकायला आली आणि 100% सपोर्ट करायला आली। तुम्ही कुठून आला आहात नेमकी? मी तिची मम्मा आहे आणि मी आली आहे की हे एज्युकेशनचं जे सगळे घोळ चाललेत, पेपर लीक वगैरे, त्याच्याविषयी जे राहुल गांधीजींनी जे मुद्दे उचललेत त्याच्यासाठी मी त्यांना सपोर्ट करायला आली। इथं मी कुठल्याही पॉलिटिकल स्टंटसाठी आलेली नाही आहे, मी एक पॅरेंट म्हणून आली आहे। आणि आज मला ह्याचं दुःख झालं की येताना आम्हाला एकही ऑटोवाला किंवा उबर ओला कोणी इकडे यायला तयार नव्हतं। इतकी सिक्युरिटी बाहेर टाईट केली आहे? सिक्युरिटी म्हणायचं की इकडे यायला बंदी आहे हे मला कळलं नाही, म्हणजे हे नको होतं। एरवी इथे येतात का ऑटो टॅक्सी? येतात, पुण्यात सगळीकडे सगळे जातात, पण आजच हे असं का झालं मला कळलं नाही। हेमाली, इथे शंका देखील त्यांनी उपस्थित केली। आपण पाहतोय की अजूनही काही इथे महिला आहेत, मुली आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, कारण का इथे घोषणाबाजी त्या करत आहेत। मैत्रिणी, काय सांगशील, राहुल गांधींना ऐकायला आली, काय अपेक्षा करतेस त्यांच्याकडून? आमची अपेक्षा हीच आहे की जे विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत ते समोर आले पाहिजे। आजचं शिक्षण जे महाग होत चाललंय त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा मुलींवर होतो, मुलींच्या शिक्षणावर होतोय। त्याच्यामुळे हे जे काही सगळे प्रश्न आहेत ते समोर आले पाहिजे, त्याच्यासाठीच आम्ही या घोषणा देतोय। पाहतोय की राहुल गांधी यांच्यासाठी इथे घोषणाबाजी केली आहे। एक भव्य दिव्य असा मंच जो आहे तो उभारण्यात आला आहे। 7 वाजता राहुल गांधी हे भाषणाला उभे राहणार आहेत। खरं तर या आधी देखील छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे तो पार पडला आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे त्या विद्येच्या माहेरघरी हा जो कार्यक्रम आहे तो पार पडताना आपण पाहतोय। मात्र त्याआधी आपण पाहतोय की ह्या ज्या विशेष बॅग्स आहेत त्या बॅग देखील इथे वाटण्यात आला आहे। छात्रों की गूंज ही जी बॅग आहे आणि त्यासोबतच शिक्षा रेव्होल्यूशन असं छापील जी आहे ती ही बॅग इथे देण्यात आली आहे। काय सांगशील, कुठे राहतेस आणि तू विद्यार्थिनी आहेस का? हो, मी पुण्याचीच स्थायिक आहे आणि मी विद्यार्थीच आहे। आय एम अ पायलट ॲस्पिरंट आणि एवढं प्रायव्हेटायझेशन झाले एज्युकेशनमध्ये आणि समवेअर आय हॅव अ होप दॅट ही विल सॉल्व दिस इश्यू। आज ते बोलणार आहेत, काय अपेक्षा करतेस तू? राहुल गांधी कुठल्या विषयावर भाष्य करतील? एज्युकेशनवरच बोलतील ऑफकोर्स आणि वुमेन एम्पॉवरमेंटवर ते बोलतील। हीच म्हणजे त्यांचं जे हे मोटिव्ह आहे ते एज्युकेशन आणि विमेनसाठी आहे। सो आय थिंक ही विल टॉक अबाउट इट ओनली। हेमाली, आपण पाहतोय की महिलांची इथे जी गर्दी आहे ती होण्यास सुरुवात झाली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग काही महिलांनी अजून राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी एक भव्य दिव्य रांगोळी देखील काढली आहे आणि ती रांगोळी देखील आकर्षणाचा मुद्दा ठरत आहे, कारण का छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आहे तो या आधी 2 ठिकाणी जिथे झाला आहे तिथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मात्र आज विद्येच्या माहेरघरात कार्यक्रम पार पडतो आणि इथे त्यांच्या स्वागतासाठी काही तरुणींकडून ही जी रांगोळी आहे ती रांगोळी देखील आकारली जात आहे। राहुल गांधी हे यांचं चित्र जे आहे तिथे रांगोळीच्या आकारल्यामध्ये रांगोळी जी आहे त्यांच्या चित्राची काढली जात आहे। छात्रों की गूंज जी थीम आहे त्यांची ती देखील इथे काढली जात आहे। केवळ महिलाच नाही तर जे पुरुष आहेत ते देखील इथे राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी आले आहेत।
हे जे मैदान आहे ते केवळ महिलांसाठी राखीव आहे, मात्र काही पुरुष आहेत ते बॅरिकेटिंग्सच्या पलीकडे आहेत, कारण का त्यांना इथे या पटांगणामध्ये एंट्री नाही आहे. परंतु आपण इथे पाहतोय की पुरुषांची देखील संख्या ही वाढत चालली आहे राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी. त्यामुळे आज जेव्हा संध्याकाळी 7 वाजता राहुल गांधी आपलं भाषण करायला उभं राहतील, तेव्हा नेमकं ते काय बोलतात शिक्षणाच्या मुद्द्यावर हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण का ह्या आधी जे छात्रों की गूंज कार्यक्रम झाले आहेत ते देखील खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आज हा कार्यक्रम पुण्यात पार पडतोय, सगळी तयारी जवळपास झाली आहे. राहुल गांधी आपल्या नेत्यांसोबत हॉटेलमध्ये आहेत, चर्चा करतायत. त्या व्यतिरिक्त काल जो काही राडा पुण्यात झाला ABVP आणि NSCIU मध्ये त्यांच्या राड्याबद्दल राहुल गांधी आज नेमकं काय भाष्य करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र आपण पाहतोय की हळूहळू जी गर्दी आहे ती वाढते. राहुल गांधी यांच्यासाठी ही जी गर्दी आहे ती वाढते आणि आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राहुल गांधी इथे येतील आणि या सगळ्यांना संबोधित करतील. त्यावेळेला नेमकं शिक्षणाच्या बद्दल राहुल गांधी काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हेमाली.